आणि नवी मुंबईच्या विमानतळावरून लढाऊ सुखोई विमान हे झेपावलेलं आहे आणि ही ताजी दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आता सध्याची ही चाचणी होतीये। आणि आपण पाहतोय की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही तिथे उपस्थित आहेत। नुकतीच दृश्य आपण ताजी पाहिलेली आहेत। नवी मुंबईच्या विमानतळावरून लढाऊ सुखोई विमान हे झेपावलेलं आहे आणि त्याची चाचणी साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही या चाचणीसाठी उपस्थित आहेत। नवी मुंबईमधून आपण ही ताजी दृश्य पाहतोय। हे विमान कशा प्रकारे झेपावलं आहे आपण पाहतोय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हे विमान झेपावल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबत आहेत। शिल्पा, ताजी दृश्य आपण पाहतोय नवी मुंबईच्या विमानतळावरून हे लढाऊ विमान याची चाचणी सुखोई विमानाची हे विमान आता झेपावल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक नेते उपस्थित दिसतात। नक्कीच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम हे जवळजवळ 2 टप्प्यात पूर्ण झालेलं आहे आणि आज C-295 विमान रनवेवर उतरणार आहे। सुखोई विमान आणि C-295 हे दोन्ही विमानं आकाशामध्ये घिरट्या घालत आहे आणि अगदी काही क्षणामध्ये C-295 विमान हे रनवेवर उतरणार आहे आणि हे विमान रनवेवर उतरल्याच्या नंतर उपमुख्यमंत्री असतील, तसेच सिडकोचे काही नेते असतील, राजकीय नेते असतील, ते कॅप्टनला वेलकम करतील आणि त्यानंतर सुखोई विमान हे हवेत फ्लाय ऑफ करणार आहे। मुख्यमंत्री, केंद्रीय हवाई मंत्री किंजराम नायडू, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ असतील, हे सर्वच मंत्री कॅप्टनला वेलकम करणार आणि त्यानंतर C-295 विमानाला सिडको 5 ब्रिगेडच्या माध्यमातून आण्याची सलामी देण्यात येणार आहे। विशेष म्हणजे नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे। नवी मुंबई शहरातील आंतरराष्ट्रीय हे नवी मुंबईचं विमानतळ आहे आणि आज आनंदाचा क्षण पाहायला मिळत आहे। विशेष करून आजचं जे हे विमान इथे टेकओव्हर होणार आहे, जे विमान धावपट्टीवर उतरणार आहे, त्याने नवी मुंबई शहराचं संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळत आहे आणि इथल्या ज्या दळणवळणाच्या सुविधा आहेत त्या देखील त्यांना देखील मोठा फायदा होणार आहे। तसेच कृषी विभागाला याचा जास्त फायदा होणार आहे, कारण ज्या आंब्याच्या पेट्या असतील त्या बाहेर देशात पाठवल्या जातात आणि त्या पाठवण्यामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मोठा फायदा होईल कृषी विभागाला। विशेष करून आजूबाजूला JNPT आहे, मेट्रो आहे, रेल्वे स्टेशन आहे, आजूबाजूला जो हा परिसर पसरलेला आहे या सर्व परिसराला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा फायदा होणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम हे जवळपास मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। अर्ध्यावर हे काम पूर्ण झालेलं आहे। 2 रनवे आहेत आणि हे काम पूर्ण मार्च 2025 मध्ये होणार आहे। त्याची डेडलाईन देखील दिलेली आहे, त्यामुळे लवकरच हे काम पूर्ण होईल आणि नवी मुंबई शहरातील जे प्रकल्पग्रस्त आहेत, जे स्थानिक आहेत, त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार इथे उपलब्ध होणार आहे। विशेष करून नवी मुंबई शहरात जे हे विमानतळ स्थापन झालेलं आहे आणि हे विमानतळ 2025 मध्ये पूर्ण होऊन अनेक विमानं इथून झेप घेणार आहे। आज सुखोई विमानात C-295 ही दोन्ही विमानं आपल्याला पाहायला मिळणार आहेत प्रत्यक्षात आणि यानंतर इथून पुढे कामाला प्रचंड प्रमाणात वेग येईल। विशेष करून विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने आजचा हा महत्त्वाचा टप्पा आपल्याला पाहायला मिळत आहे। 2025 साली मार्चच्या संपूर्ण विमानतळ हे रेडी झालेलं असेल आणि त्यानंतर अनेक विमानं इथून झेप घेत असतील आपल्याला पाहायला मिळतील। तर आजूबाजूचे जे नागरिक असतील, स्थानिक असतील, अनेकांना इथून प्रवास करणं सोयीस्कर होणार आहे। त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा आजूबाजूच्या परिसर असेल, ठाणे, मुंबई, पालघर असेल, संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। विशेष करून केंद्राचा आणि राज्याचा हा प्रकल्प होता, अनेक वर्षापासून हा प्रकल्प रखडलेला होता, मात्र आता या प्रकल्पाला प्रचंड प्रमाणात वेग येत असलेला पाहायला मिळत आहे। 2025 साली हे काम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण नागरिकांना, प्रवाशांना, तसेच अनेकांना, इतर तरुणांना विशेष करून रोजगार उपलब्ध होणार आहे। इथले जे स्थानिक आमदार आहेत, स्थानिक आमदार महेश बालदी असतील, आमदार प्रशांत ठाकूर असतील, आमदार मंदा म्हात्रे असतील, यांच्या माध्यमातून या कामाला प्रचंड प्रमाणात गती आली। विशेष करून या विमानतळाला दिबा पाटील हे नाव मिळणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। महेश बालदी यांनी थोड्याच वेळापूर्वी असं देखील सांगितलेलं आहे दिबा पाटील यांचं नाव मिळणार आहे, मात्र केंद्रामध्ये जो प्रस्ताव पाठवलेला आहे त्यावर चर्चा सुरू आहे। त्या चर्चेनंतर आणि विमानतळाचं काम पूर्ण झाल्यावर म्हणजे 2025 हे काम पूर्ण झाल्यानंतर दिबा पाटील हे नाव घोषित होईल असं देखील महेश बालदी यांनी संकेत दिलेले आहेत। त्यामुळे नवी मुंबईकरांना एक मोठा दिलासा देखील ते मिळालेला आपल्याला पाहायला मिळत आहे।
त्यामुळे येणाऱ्या काळात 2025 मध्ये दिवा पाटलांचं नाव मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि खास करून तरुणांना रोजगार मिळावा, इथल्या स्थानिक नागरिकांना, स्थानिक जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी आमदार महेश बालदी असतील, आमदार प्रशांत ठाकूर असतील, हे देखील हिरिरीने सहभाग घेणार आहेत. आणि जर आमच्या तरुणांना, स्थानिक नागरिकांना रोजगार नाही मिळाला तर आम्ही पुन्हा एकदा आंदोलन करू, कारण आंदोलनाच्या माध्यमातून हा प्रकल्प जो केंद्राचा आणि राज्याचा प्रकल्प आहे त्याला यश आलेलं आहे. आणि विशेष करून दिबा पाटील यांचं नाव मिळणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ देखील इथे उपस्थित होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते आलेले आहेत आणि अगदी काही क्षणामध्ये हे दोन्ही विमान जे इथे घरट्या घालत असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यातलं C-295 हे विमान इथे लँडिंग होणार आहे आणि पाण्याच्या माध्यमातून या विमानाला सलामी देखील दिली जाणार आहे. गौरी, हो, नाही बरोबर आहे शिल्पा. नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहेच, पण 2025च्या सुरुवातीला कार्यान्वित होणारं हे विमानतळ वार्षिक सुमारे 20 दशलक्ष प्रवाशांची ये जा होणार आहे या विमानतळावर. आणि विमानतळाला दिवा पाटलांचं नाव देण्याचा जसा तुम्ही उल्लेख केला, स्थानिकांची मागणी आहे. आचारसंहितेच्या अगोदर मागणी मान्य होण्याची काही शक्यता दिसतेय का? आणि ही जर मागणी मान्य झाली तर विधानसभेला, महायुतीला फायदा होऊ शकतो का याचा? नक्कीच गौरी, 7 तारखेला जी बैठक झाली नरेंद्र मोदींचा विमानासंदर्भात किंवा येथील जे प्रकल्पग्रस्त होते, रामशेठ ठाकूर होते, आमदार प्रशांत ठाकूर देखील होते, महेश बालदी देखील होते आणि त्यांची ही बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सकारात्मक संकेत मिळालेले आहेत. मात्र जर या विमानतळाला आता आचारसंहितेच्या पूर्वी दिबा पाटील यांचं नाव जर घोषित झालं तर 100% विधानसभेला याचा फायदा होईल. कारण प्रकल्पग्रस्त नेत्यांची असेल, त्या स्थानिक भूमिपुत्रांची मागणी हीच आहे, वर्षानुवर्षे हीच मागणी आहे की दिबा पाटील यांचं नाव मिळालं पाहिजे आणि त्यासाठी वर्षानुवर्ष ते लढा देखील देत आहेत. अनेक वेळा आंदोलनं झाली, या आंदोलनाच्या माध्यमातून जे प्रकल्पग्रस्त आहेत, जे स्थानिक नेते आहेत, स्थानिक भूमिपुत्र आहेत, त्यांच्यावर अनेक वेळा केसेस देखील दाखल झालेले आहेत आणि अजूनही त्या केसेस पुढे चालू आहेत. मात्र फक्त दिबा पाटील यांचं नाव मिळावं हाच एक लढा त्यांचा होता आणि दिबा पाटील यांचं नाव मिळण्यासाठी वर्षानुवर्ष त्यांचा हा लढा आहे. आणि जर आचारसंहितेच्या पूर्वी या विमानतळाला, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव जर केंद्र सरकारने घोषित केलं तर खरोखरच याचा फायदा हा या विधानसभेमध्ये सरकारला होणार आहे. आणि विशेष करून जी बैठक झाली 2-3 दिवसापूर्वी, त्या बैठकीमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे आणि विशेष करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणासाठी फक्त आणि फक्त दिबा पाटील नावाचा प्रस्ताव गेलेला आहे. त्यामुळे महेश बालदी यांनी सांगितलेलं आहे की दिबा पाटील यांचं नावाचा एकच प्रस्ताव असल्यामुळे 100% दिबा पाटील यांचंच नाव मिळणार आहे. आणि तसं देवेंद्र फडणवीस यांनी देखील संकेत दिलेले आहेत आणि वेळोवेळी देवेंद्र फडणवीस यांनी असं देखील सांगितलेलं आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हे दिबा पाटील यांचंच नाव मिळणार आहे. दशरथ पाटील जे आहेत प्रकल्पग्रस्तांची नेते, त्यांनी देखील अनेक वेळा मागणी केली होती आणि त्या मागणीतून जे प्रकल्पग्रस्त नेते असतील, भूमिपुत्र असतील, या सर्वांच्या आंदोलनाला कुठेतरी यश येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिल्यामुळे आचारसंहितेच्या अगोदर या विमानतळाला शिल्पा, तांत्रिक अडचणी आहेत, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. ही सध्याची ताजी दृश्य आपण पाहतोय, एक्सक्लुझिव्ह नवी मुंबईच्या विमानतळावरून लढाऊ सुखोई विमान हे झेपावलेलं आहे आणि त्याची चाचणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आपण जसं दृश्यांमध्ये पाहिलं, नरेश म्हस्के जे खासदार आहेत, मुरलीधर मोहोळ सुद्धा दिसत आहेत, खासदार श्रीकांत शिंदे सुद्धा आहेत, अनेक प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ही चाचणी पार पडते आणि जे विमान आकाशामध्ये झेपावलेलं आहे त्याची ताजी दृश्य आपण पाहू शकतो नवी मुंबईच्या विमानतळाच्या धावपट्टीवरून. अनेक नेत्यांची उपस्थिती आणि आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा लोकार्पणांचा ओढा जो आहे तो वाढताना दिसतोय आणि हे सगळे नेते इथे उपस्थित आहेत या चाचणीसाठी. नवी मुंबईकरांसाठी खरं तर ही आनंदाची बातमी आहे असं म्हणावं लागेल. मार्च 2025 पर्यंत हे विमानतळ त्याचं काम सगळं पूर्ण होणार आहे अशी अपेक्षा आणि सुमारे 20 दशलक्ष प्रवाशांची या विमानावरून ये जा होणार आहे अशी सुद्धा माहिती मिळते. बऱ्याच दिवसांपासून विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र स्थानिकांची सुद्धा अशी मागणी होती आणि आचारसंहितेच्या अगोदर ही मागणी मान्य होते का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की हिरवा सिग्नल जो आहे, हिरवा कंदील आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे.
ही मागणी जर मान्य झाली तर विधानसभेला महायुतीला फायदा होऊ शकतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। सध्याची ही ताजी दृश्य आपण पाहतोय विमानतळावरून, नवी मुंबईच्या विमानतळावरून लढाऊ सुखोई विमान हे झेपावलेलं आहे, त्याची चाचणी सुरू आहे। अनेक मोठे नेते, खासदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्वतः या विमानाच्या चाचणीसाठी उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय नवी मुंबईच्या विमानतळावरून लढाऊ सुखोई विमान हे झेपावलेलं आहे आणि अजूनही त्याची चाचणी सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित आहेत। विधानसभेला महायुतीला फायदा होऊ शकतो। 2025च्या सुरुवातीलाच नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित होणार आहे अशी ही माहिती मिळते आणि वर्षाला सुमारे 20 दशलक्ष प्रवाशांची ये-जा होण्याची शक्यता या विमानतळावरून वर्तवण्यात येते। विमानतळाला दिवा पाटलांचं नाव देण्याची स्थानिकांची मागणी होती, त्यानुसार प्रस्ताव सुद्धा बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे आणि आचारसंहिते अगोदर ही मागणी मान्य होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। ही मागणी मान्य जर झाली तर विधानसभेला महायुतीला फायदा होऊ शकतो। वायुदलाचं हे विमान आहे आणि याच विमानाची धावपट्टीची चाचणी सुरू आहे। वायुदलाचं हे C-295 विमान आहे जे आपण चाचणीसाठी आकाशात उडताना पाहतोय आणि नवी मुंबईच्या विमानतळाच्या धावपट्टीची ही चाचणीची दृश्य आणि हे विमान लढाऊ सुखोई विमान हे अवकाशात झेपावल्याचं पाहायला मिळते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ही चाचणी होतीये। ही सध्याची दृश्य आपण दुसऱ्या स्क्रीनवर पाहतोय। कोणकोणते नेते या चाचणीसाठी उपस्थित आहेत तर डॉक्टर श्रीकांत शिंदे जे खासदार आहेत, खासदार नरेश मस्के, अनेक महायुतीचे नेते, खासदार मुरलीधर मोहोळ, तटकरे जे सुद्धा उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत। शिरसाट जे आहेत, मुख्यमंत्री सुद्धा पाहायला मिळत आहेत। अनेक महत्त्वाचे नेते या चाचपणीसाठी उपस्थित असल्याचं सध्या दृश्यांमध्ये दिसतंय। 2018 साली पंतप्रधान मोदींच्या हस्ते याची विमानतळाची पायाभरणी करण्यात आली होती। 2025च्या सुरुवातीला मार्चमध्ये नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित होणार आहे असंही कळतंय आणि वर्षाला सुमारे 20 दशलक्ष प्रवाशांची ये-जा होण्याची शक्यता आहे। विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्याची मागणी होती, स्थानिकांची सुद्धा मागणी आहे आणि त्याला फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिल्याचं समोर आलं। आचारसंहिते अगोदर ही मागणी मान्य होण्याची शक्यता आहे। वायुदलाचं C-295 हे विमान सध्या त्याची चाचपणी सुरू आहे आणि ही मागणी जर मान्य झाली तर येणाऱ्या विधानसभांना, आगामी विधानसभांना महायुतीला याचा चांगलाच फायदा होऊ शकतो। आणि पुन्हा एकदा जाऊयात आमच्या प्रतिनिधी शिल्पा यांच्याकडे। शिल्पा, चाचपणी तर सध्या सुरू आहे, आणखी किती वेळ ही चाचपणी होणार आहे, चाचणी पार पडणार आहे अशी माहिती मिळते आणि राहिला मुद्दा विधानसभांचा नक्कीच महायुतीला फायदा होईल। मात्र एकीकडे आपण जर पाहतोय तर अमित शहा आणि मोदींचे दौरे तर आहेतच। शिल्पा, एक मिनिट थांबवतेय। नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही इथे उपस्थित आहेत। अनेक महत्त्वाचे नेते आहेत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा सध्या विमानतळावर आगमन झाल्याची थेट दृश्य, एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजवर पाहतोय। शिल्पा, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतेय। जसजशा विधानसभा जवळ येत आहेत, निवडणुका जवळ येत आहेत, लोकार्पणांची संख्या वाढते आहे आणि त्यातच एक या सुद्धा लोकार्पणाची भर पडताना दिसतेय। बऱ्याच महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळते। कधीपर्यंत ही चाचणी पूर्ण होण्याची शक्यता? नक्कीच गौरी, आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर IAF C-295 हे विमान लँडिंग होणार आहे आणि झेप घेणार आहे। सुखोई विमान देखील गिरट्या घालत आहे। याचे जे धावपट्टीचं जे उद्घाटन आहे पहिल्या टप्प्यात आज होत होते आणि या धावपट्टीच्या उद्घाटनाला नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू, नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्थानिक आमदार देखील इथे उपस्थित झालेले आहेत आणि अगदी काही वेळातच हे विमान इथे लँड होणार आहे। सध्या ह्या दोन्ही विमान, सुखोई विमान आणि C-295 दोन्ही विमान गिरट्या घालताना आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळत आहे। अगदी काही
क्षणांमध्ये हे विमान इथे धावपट्टीवर लँड होणार आहे आणि त्यानंतर लँड झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह जे स्थानिक आमदार आहेत, स्थानिक नेते आहेत, जो कॅप्टन आहे त्या कॅप्टनचं स्वागत करणार आहेत, वेलकम करणार आहेत आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधणार आहे. मात्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज जे हे विमान C-295चं लँडिंग होत आहे हा अगदी महत्वाचा क्षण आहे आणि या क्षणाने नवी मुंबई शहराचं संपूर्ण परिसरामध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळत आहे. कारण केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा हा प्रोजेक्ट होता. या प्रोजेक्टला वेळोवेळी अडथळे आलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. प्रकल्पग्रस्त नेते असतील, जे स्थानिक आमदार असतील, त्यांनी वेळोवेळी आंदोलनं केलेली आहेत. कारण हे काम होण्यापूर्वी दिबा पाटील यांच्या नावाची मागणी केली होती. मात्र काही वर्षानुवर्ष हा प्रोजेक्ट असाच रखडलेला पाहायला मिळाला आणि त्यानंतर कुठेतरी या प्रोजेक्टला चालना मिळाली आणि या प्रोजेक्टचं काम इतकं वेगाने होत आहे की अगदी 1 वर्षामध्ये 2 टप्प्यात हे काम झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज विमान लँडिंग इथे होत आहे. C-295 हे विमान लँड होणार आहे. त्यामुळे संपूर्ण नवी मुंबई शहराचं इथले जे स्थानिक आमदार आहेत आणि ज्यांनी वेळोवेळी आंदोलनं केली त्यांच्यासाठी हा महत्वाचा क्षण आहे. त्यामुळे अगदी काही क्षणात हे विमान इथे लँड होणार आहे. 1160 एकरमध्ये पसरलेले हे नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. 16,700 कोटी रुपये इतका खर्च याला आतापर्यंत आलेला आहे. 2 रनवे तयार झालेले आहेत आणि ज्यांची लांबी 1.55 किलोमीटर इतकी आहे. मात्र विशेष म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत विमानतळाचं काम हे पूर्ण होणार आहे. गौरी श्रद्धा, आपण बघू शकतो की आता हे दोन्ही विमानं फिरक्या घालत आहे आणि अगदी काही क्षणात हे विमान खाली उतरणार आहे, लँड होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, स्थानिक आमदार, प्रकल्पग्रस्त नेते देखील रनवेवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि काही क्षणात हे विमान रनवेवर लँड होणार आहे. आपण बघू शकतो प्रत्यक्षामध्ये अनेकांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री, स्थानिक नेते, प्रकल्पग्रस्त नेते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अगदी काही क्षणात विमान लँड होत आहे. आपण बघू शकतो विमान लँड देखील झालेला आहे गौरी. हो. आणि सगळे टाळ्या वाजवलेल्या आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद पाहायला मिळत आहे, चेहऱ्यावर आनंद, उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. C-295 हे विमान लँड झालेलं आहे आणि अगदी हे काही विमान लँड झाल्यामुळे अनेकांनी टाळ्या देखील वाजवलेल्या आहेत. सक्सेस झालेला आहे त्यांचा प्रयत्न. अनेक वेळा सिग्नल यंत्रणा देखील तेच केलं तर त्यांना देखील त्या प्रयत्नाला यश आलं होतं आणि C-295 हे विमान लँड झालेलं आहे. आपण बघू शकतो C-295 विमान लँड झाल्यावर प्रत्येकाने टाळ्या वाजवून स्वागत केलेलं आहे या C-295 विमानाचं. हो, आणि ही ताजी दृश्य पाहतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय आपण. विमानतळावरून सुखोई जे विमान होतं वायुदलाचं ते अवकाशात झेपावलं होतं आणि त्याची यशस्वी चाचणी पूर्ण झालेली आहे आणि त्याचाच आनंद आपल्याला टाळ्यांमधून सुद्धा ऐकू आला. तिथे जे सगळे स्थानिक आमदार, महत्त्वाचे नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत. हे विमान यशस्वीरित्या लँड झालेलं आहे. या विमानाची चाचणी पूर्ण झालेली आहे आणि महायुती सरकारला आणखी एक यश आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. नवी मुंबई विमानतळावर पहिलं विमान लँडिंग सुखरूप झालेलं आहे आणि ही चाचणी सुद्धा यशस्वी झाल्याचं आपण दृश्यांमधून पाहतोय. वायुदलाचं हे विमान आहे. C-295 हे विमान लँड झाल्याची ही दृश्य. आणि नक्कीच येत्या 1 वर्षामध्ये मार्च 2025 पर्यंत या विमानतळाचं काम पूर्ण होणार आहे आणि तब्बल 20 दशलक्ष प्रवासी या विमानतळावरून ये जा करू शकणार आहेत. बरेच अडथळे आले हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी. बरेच प्रस्ताव मंजूर होता राहिले होते, प्रलंबित होते. मात्र बराच कोटींचा हा प्रकल्प आता पूर्णत्वास येतोय. महायुती सरकारकडून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकार्पणांचा ओढा वाढत असताना महायुती सरकारकडून हे आणखी एक लोकार्पण आज करण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय. वायुदलाचं C-295 हे विमान धावपट्टीची चाचणी पूर्ण झाल्याचं आपल्याला दृश्यांमधून पाहायला मिळतंय. ही जशी चाचणी पूर्ण झालेली आहे त्या कॅप्टनचं सगळे नेते मिळून कौतुक करणार आहेत. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत सुद्धा करण्यात आल्याचं आपण थोड्या वेळापूर्वी ऐकलं. नुकतंच हे काही क्षणापूर्वी विमान लँड झालेलं आहे आणि त्याची चाचणी यशस्वी झाल्याचं पाहायला मिळतंय. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय ही नवी मुंबईच्या विमानतळावरून लढाऊ सुखोई विमान झेपावल्याची. Thank you.